नमस्कार मंडळी. प्रसादाचा शिरा कसा केला त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. आधी कढईमध्ये बरोबर 1.25 वाटी तूप घेतलं. हे जे तूप आहे ते गरम करून घेतलं आणि 1.25 वाटी तूप कढईमध्ये घेतलं. त्याच वाटीच्या प्रमाणाने बरोबर 1.25 वाटी बारीक रवा यामध्ये घातलेला आहे. प्रमाणाची जी वाटी आहे बऱ्यापैकी मोठी आहे आणि जेवढं तूप घेतलेलं आहे तेवढाच बारीक रवा प्रसादाचा शिरा करण्यासाठी वापरलेला आहे. आणि रवा ह्या तुपामध्ये मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनटं मंद आचेवर हा रवा सारखा भाजत राहायचा आहे. गॅस अगदीच बारीक करून ठेवलेला होता. ही जी कढई आहे ही जडबुडाची आणि ठोक्याची स्टीलची कढई आहे. ही मी भारतातनं घेतलेली आहे. मंद आचेवर रवा सारखा भाजत राहिले. आता जेव्हा हा भाजायला सुरुवात झाली तेव्हा याला तूप सुटायला सुरुवात झाली. या स्टेजवर या रव्यामध्ये मी पुन्हा 2 चमचे तूप ॲड केलेलं होतं. कारण रवा कोरडा होऊ नये आणि जेव्हा आपण शिरा आपला होतो तेव्हा शिरासुद्धा कोरडा होऊ नये म्हणून अजून 2 चमचे यामध्ये तूप ॲड केलेलं होतं. एकीकडे रव्यामध्ये घालण्यासाठी म्हणून 4.5 वाट्या दूध गरम करायला ठेवलं. जे दूध आहे चांगलं उकळायला म्हणजे लावायचं आहे आपल्याला. 4.5 वाट्या मी दूध एकीकडे ठेवलं होतं आणि अशा प्रकारे हा रवा पूर्ण भाजून झाल्यानंतर याचा रंग बदलला. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि या स्टेजला यामध्ये एक केळ कट करून यामध्ये घातलेलं होतं. केळ घातल्यानंतर सुद्धा 5 ते 7 मिनटं हा चांगला परतून घेतला आहे रवा. म्हणजे हे केळसुद्धा या रव्यामध्ये एकजीव होतं. आणि हे केळ घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचं तरीही चालेल. पण केळ घातल्याने चव पण खूप छान येते प्रसादाच्या शिऱ्याला. एक हे केळ घातलेलं होतं आणि अशा प्रकारे हे छान एकजीव झालं. जेवढा हा जो रवा आहे तुम्ही जेवढा चांगला भाजाल तेवढा तुमचा प्रसादाचा शिरा खूप छान होईल. दूध चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गरम गरम दूध या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये घातलं म्हणजे हा जो रवा आहे चांगला फुलेल. पूर्ण दूध घातलं. त्यानंतर यामध्ये 2 वाट्या आणि थोडीशी वरती म्हणजे 2.25 वाट्या मी यामध्ये साखर घातलेली आहे. कारण इकडे जी साखर आहे ती बारीक आहे. भारतासारखी साखर नाही आहे म्हणून 2 वाट्या आणि थोडीशी वरती एवढी मी साखर घातलेली होती. जर तुम्हाला प्रमाणाप्रमाणे 1.25 वाटीच साखर घालायची असेल तरीही तुम्ही घालू शकता. पण गोडीला चांगला होण्यासाठी म्हणून थोडी जास्त साखर घातली. आणि एकीकडे ड्रायफ्रूट जे होते बदाम आणि काजू भिजवून ठेवलेले होते ते कट करून घेतले. ते घातले. नंतर बेदाणे यामध्ये घातले आणि एक छोटा चमचा यामध्ये वेलची पावडर घातली. वेलची पावडर घातल्यानंतर या शिऱ्यावर झाकण ठेवलं आणि 10 मिनटं छान मंद आचेवर याला वाफ येऊ दिलेली आहे. 10 मिनटं वाफ आल्यानंतर हा प्रसादाचा शिरा छान तयार झाला. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे शांततेत हा प्रसादाचा शिरा करून बघा. अजिबात गडबड न करता शांततेत एकच पदार्थ छान नीट करत राहा आणि छान हा प्रसादाचा शिरा होईल. जेव्हा मी हा प्रसादाचा शिरा भाजत होती तेव्हा इतर कुठलंही काम न करता ह्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करून हा संपूर्ण प्रसादाचा शिरा भाजून घेतला. आणि शिरा रेडी झाल्यानंतर आधी देवाला नैवेद्य दाखवला. एका बाउलमध्ये शिरा काढून घेतला आणि देवाला आधी नैवेद्य दाखवला. त्यानंतर सगळा जो शिरा आहे तो मोठ्या बाउलमध्ये काढून ठेवला. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे प्रसादाचा शिरा तयार करून बघा. नक्कीच तुमचा हा प्रसादाचा शिरा छान होईल. धन्यवाद.